एक महत्त्वाची घडामोड आहे. निवडणूक पारदर्शक झाली असं दाखवायचं असेल तर व्हीव्हीपॅट मधली मतमोजा. पृथ्वीराज चव्हाण यांनी ही मागणी केली आहे. ईव्हीएम मधील सोर्स कोडमध्ये गुप्त सूचना दिल्या गेल्या आहेत का, असा सवाल सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून ईव्हीएम तपासले गेले पाहिजेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली आणि त्यावेळेला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ही निवडणूक जर खरंच पारदर्शकपणे झाली असं दाखवायचं असलं 100% व्हीव्हीपॅट मोजा. काही वेळ लागेल, थोडा खर्च येईल, काही बिघडत नाही. आणि दुसरं एक 10-20 मशीन, अजूनपर्यंत कधीही विरोधी पक्षाच्या लोकांना मशीन हातात कोणी दिलं गेलं नाही. नुसतं मशीन हातात मिळून चालणार नाही, त्याचं इलेक्ट्रॉनिक सर्किट मिळालं पाहिजे. त्याची जी मेन कम्प्युटर चिप आहे त्यामध्ये जो सोर्स कोड आहे तो सोर्स कोड जाहीर केला पाहिजे. आणि तो सोर्स कोडमध्ये काही वर्म किंवा काही गुप्त कोड लिहिलाय का, की ज्यातून काही बाहेरून सूचना देऊन निवडणुकीचे निकाल बदलता येतील, याची खात्री झाल्याशिवाय आणि ती सुद्धा आंतरराष्ट्रीय ज्युरीकडून झाल्याशिवाय, आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक तज्ज्ञांच्याकडून माहिती झाल्याशिवाय मला वाटतं या प्रक्रियेवर विश्वास बसणार नाही.